नमस्कार शेतकरी मित्रांनो. पूर परिस्थिती, अतिवृष्टी, त्यानंतर ढगफुटी, काहींच्या जमिनी वगैरे वाहून खरकटून गेलेल्या आहेत. अशांचे अतोनात ज्या शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, अशांसाठी जे शासन निधी देत आहे, भरपाई म्हणावं लागेल त्याला, अतिवृष्टी भरपाई. त्याच्यानंतर जमिनी ज्यांच्या खरकटून गेल्या त्यांना वेगळाच निधी. त्यानंतर ज्यांचे घरं वगैरे वाहून गेले, त्यांच्यासाठी एक वेगळाच निधी काय केलेला आहे देतात. हे सर्व निधीची ही जमावजमा काय करत आहे शासन, शेतकऱ्याकडूनच घेत आहे. आहे का नाही? आता बघा, आता ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्याकडून पहिला ₹5 मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये घेत होते. त्यानंतर आता ते 3 पट ₹15 केले आहेत. ₹5 पूरग्रस्तासाठी आणि ₹10 मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काय केलेलं आहे तर जमा होणार आहेत. म्हणजे शासनाने काय केलेलं आहे की शेतकऱ्याकडूनच त्याची वसुली केलेली आहे आणि त्याचा जो निधी आहे तो परत शेतकऱ्यांनाच काय करत आहे, देत आहे. अशी योजना आखलेली आहे. म्हणजे प्रति शेतकऱ्याकडून प्रति टन, एका शेतकऱ्याकडून जेवढा त्याचा टन ऊस भरण त्याच्या पाठीमागं ₹15 प्रमाणे काय केले जातात, कपात केले जातात. आणि त्यातूनच मग अतिवृष्टी जे नुकसान भरपाई झालेली आहे त्या शेतकऱ्याला ती काय करायची आहे, द्यायची आहे. म्हणजे शासन स्वतः काही देत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल, की आपलंच काय करत आहे, घेत आहे आणि आपल्यालाच काय करत आहे, देत आहे. कारण ऊस उत्पादक शेतकऱ्याचं तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आहे का नाही? सगळ्यांच्याच काहींच्या ऊसाचं जे नदीकाठचं क्षेत्र आहे त्यातून वाहून गेलेले आहेत ऊस, त्यांचं सुद्धा अतोनात काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तर शासन काय करत आहे, आपलंच घेते पैसे आणि आपल्यालाच काय करत आहे, देत आहेत. म्हणजे आपल्याकडूनच काय करायचं आहे, जास्तीचा कर ऊस उत्पादक शेतकऱ्याला लावायचा आहे. त्यातूनच मग तेच पैसे घ्यायचे आणि पूरग्रस्ताच्या मदतीला काय करायचे आहेत, द्यायचे आहेत. अशी योजना काय केलेली आहे, शासन राबवत आहे. असं आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणावं लागणार आहे. कारण तशी योजना शासनाने काय केलेली आहे, यंदा 1 तारखेपासून गाळप हंगाम सुरू केलेला आहे. आणि जो हमी भाव आहे तो हमी भाव तर शेतकऱ्याला ऊसाचा जो ठरलेला भाव आहे त्या भावाने तर कधीच पैसे शेतकऱ्यांना मिळत नसतात. आहे का नाही? हमी भाव जरी जास्तीचा असला तरी तो कमी प्रमाणात शेतकऱ्याला काय केले जातात, पैसे दिले जातात. आणि ते पैसे तर कमी, हमी भावापेक्षा कमी तर मिळतात. त्यानंतर परत हा काय केलेला आहे, टॅक्स म्हणावं लागेल त्याला. आहे की नाही? शेतकऱ्याच्या ऊसातून प्रति टनामागं, आहे का नाही, एक शेतकरी असं आणि त्याचे तेवढे एक रकमीच काढून घेतले असं जाणार नाही, तर प्रति शेतकरी प्रति टन मागं ही रक्कम काय केली जाणार आहे, कपात केली जाणार आहे. आणि तो निधी पूरग्रस्तासाठी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी काय केला आहे, वापरायचा आहे. अशी योजना काय केलेली आहे, शेतकऱ्यांचे शासनाने योजना हाती घेतलेली आहे असं आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणावं लागणार आहे. म्हणजे सावधानगिरी बाळगावं लागणार आहे, की आपलेच पैसे आणि आपल्यालाच काय करत आहे, शासन देत आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. धन्यवाद.